आज या देशात 80% लोक शेतकऱ्यांवर अवलंबून आहेत, पण शेतकऱ्यांना जगण्यासाठी 20% लोकही पुढे येत नाहीत. एखादा हिरो परदेशातला शूट संपवतो, एखादी हिरोईन नवा ड्रेस घालते, एखाद्या हिरोईनला लेकरू झालं, एखाद्या क्रिकेटरचा स्कोर वाढतो, तेव्हा तुम्ही मीडिया लोक तासनतास त्या गोष्टी दाखवता. पण एक शेतकरी आत्महत्या करतो, त्याचं घर वाहून जातं, त्याच्या घरातली उपाशी पोरं रडतात, त्याला ओल्या दुष्काळामुळे जगायचे कसे हे माहिती नसते, पोराची शाळेची फी भरायला पैसे नसतात, दिवाळीमध्ये लेकरांना कपडे घ्यायला पैसे नसतात, ओल्या दुष्काळामुळे त्याचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला असतो. तेव्हा तुम्ही फक्त 2 मिनिटं बातमी देऊन पुढच्या जाहिरातीकडे वळता. तुम्ही म्हणता देश विकसित होतोय. हो, पण तो विकास कुणाच्या कष्टावर उभा आहे ते विसरून गेलात. हा देश जर खरा कुणाच्या आधारावर उभा असेल तर तो आधार शेतकरी आहे. आज जर शेतकऱ्यानं पिकवणं थांबवलं तर करोडो लोक उपाशी मरतील. देशातल्या सर्वात मोठ्या संकटापेक्षा मोठं संकट म्हणजे शेतकऱ्यांचे अश्रू. जमीन ही शेतकऱ्याची आई आहे. त्या आईला नष्ट होऊ देऊ नका. त्या आईला जपून ठेवा, कारण आई संपली तर घर राहत नाही आणि शेतकरी संपला तर देशही उरणार नाही. शेतकरी वाचला तरच देश वाचेल. तो हसला तरच आपण हसू शकतो. तो उपाशी असेल तर आपण पोटभर कधीच खाऊ शकणार नाही. म्हणून शेतकऱ्याचा आवाज दाबू नका, त्याला बळ द्या. शेतकऱ्याचा घाम व्यर्थ जाऊ देऊ नका. त्याचा संघर्ष हा देशाचा भविष्य आहे. हो, मी शेतकरी, माझा लढा शेतकऱ्यासाठी. सरसकट कर्जमाफी, सरसकट विमा, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. शेतकरी देव नाही, पण देवापेक्षा मोठा आहे, कारण देव भाकरी देत नाही, भाकर शेतकरीच देतो. जय किसान, जय जवान.